पुण्यातील के केअर हॉस्पिटलने जगातील सर्वात अद्ययावत नॉन सर्जिकल ऑर्थोपेडिक्स उपचार प्रदान करण्यासाठी आर्थरेन्यू सोबत सहयोग केला आहे। आर्थरेन्यू हे अमेरिकेत स्थित रिजनेक्स यूएसएचे भारतातील अधिकृत प्रतिनिधी आहेत। रिजनेक्स यूएसएची स्थापना 20 वर्षापूर्वी झाली असून त्यांनी जगभरात 5,20,000हून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत। तसेच हे अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरले आहे। मुंबईतील आर्थरेन्यूने के केअर हॉस्पिटल सोबत केलेल्या सहयोगामुळे लोकांना स्वतःच्या शरीराच्या पेशी वापरून शक्य असेल तिथे शस्त्रक्रिया टाळत विविध सामान्य ऑर्थोपेडिक समस्यांवर उपचार घेता येणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत भूलतज्ञ व वेदना व्यवस्थापन तज्ज्ञ आणि के केअर हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर वर्षा कुऱ्हाडे, वेदना व्यवस्थापक तज्ज्ञ डॉक्टर माधुरी लोकापूर, लेप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर श्रीकांत कुऱ्हाडे आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर तुषार चौधरी यांनी दिली। या प्रसंगी फिजिशियन डॉक्टर महावीर सतीशचंद बगरेचा व आर्थरेन्यूचे दिगांत देसाई उपस्थित होते। भूलतज्ञ व वेदना व्यवस्थापक तज्ज्ञ आणि के केअर हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर वर्षा कुऱ्हाडे म्हणाले की हा सहयोग अस्थि स्नायूंच्या स्थितीच्या समस्यांसाठी उपचारांसाठी अद्ययावत इंटरव्हेन्शनल आणि विना शस्त्रक्रिया पर्याय प्रदान करेल। रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये विविध उपचार योजनांचा समावेश आहे। त्यांचे पेटंट रिजनेक्स यूएसएकडे असून यामध्ये सुपर कॉन्स्ट्रक्टेड प्लेटलेट्स आणि मेसेनकायमल पेशी वापरल्या जातात। त्या पुढे म्हणाले की विविध प्रकारच्या खेळांमुळे होणाऱ्या दुखापती, सॉफ्ट टिश्यूज, अस्थिबंध, तंतुमय ऊती, स्नायू लचकणे आणि स्नायू मुरगळणे, हाडांमधील प्राथमिक टप्प्यातील झीज यासारख्या स्थितींवर या प्रक्रियांद्वारे उपचार केले जाऊ शकतात। यामध्ये प्लेटलेट प्लाझ्माचे प्रमुख स्रोत असलेल्या मेसेनकायमल पेशींमधून रक्ताचा नमुना काढला जातो व त्यानंतर रक्ताचा नमुनावर लॅबमध्ये प्रक्रिया करून आणि लोकल ॲनेस्थेशिया देऊन ते परत शरीरात टाकले जातात, जेणेकरून शरीरातील उपचार यंत्रणा उत्तेजित होते। प्लेटलेट्सचे केंद्रीकरण हे नियमित PRP पेक्षा 30 पट जास्त असते। या तंत्रज्ञानाला USFDAची मान्यता मिळाली आहे। ह्या दोन गोष्टी सोडल्या तुमचं HB आजकाल जी पूर्वीच्या काळी पेशंट फिमेल स्पेशली महिला ज्या आपल्याकडे असतात 9-10 हिमोग्लोबिन असायचं, आजकाल ॲव्हरेज हिमोग्लोबिन 12 झालेलं आहे इवन महिलांचं, म्हणजे आपली पण हेल्थ कंडिशन सुधारते आणि याच्यासाठी रिक्वायरमेंट आहे 10 हिमोग्लोबिन। त्यामुळे मोस्ट ऑफ द पेशंट म्हणजे ऑलमोस्ट 99% ज्यांना ब्लड कॅन्सर नाही आहे त्यांच्यात ही ट्रीटमेंट अतिशय सुरक्षितपणे केली जाऊ शकते, कारण याच्यामध्ये तुमचेच ब्लडचे घटक मशीनमधनं प्रोसेस करून तुमच्याच बॉडीत दिले जातात। सिंपल, व्हेरी स्ट्रेट टेक्नॉलॉजी।